संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांचं पावसामुळे प्रचंड नुकसान झाले। अनेक महिने मेहनत करून पिकवलेलं पीक पूर्णपणे नष्ट झाले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येत आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। पावसाची नेमकी काय स्थिती आहे संभाजीनगरमध्ये जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय अधिक माहिती? नक्कीच हेमाली, कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस होतोय। काल पैठण तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला होता आणि आज पुन्हा दुसऱ्या दिवशी पैठण आणि सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे। सिल्लोडमध्ये आमठाण असेल भागात जे आहे तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळालं। शेतांमध्ये पाणी घुसलं, नदी नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। तर काही तासापूर्वीच आता पैठणच्या राहुल नगर परिसरात प्रचंड पाऊस झाला। तब्बल 1,500 लोकांची वस्ती असलेली या वस्तीमध्ये 1,000 पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी घुसल्याची परिस्थिती होती। घरांमध्ये अक्षरशः किचनमध्ये फ्रीज असेल किंवा किचन मधलं साहित्य असेल हे सगळं पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। तिकडे पैठणच्या कातपूरमध्ये देखील आज प्रचंड पाऊस झालेला आहे। अनेक ऊसाची शेती असतील, कापसा असतील किंवा इतर पिकं असतील हे सगळे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आज देखील दुसऱ्या दिवशी दिवसभर छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागात जो आहे तर जोरदार पाऊस झाला। यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य व्यक्ती असतील किंवा शेतकरी असतील यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या नुकसानीची आता भरपाईची मागणी केली जाते। मात्र हा तोच जो मराठवाडा आहे, ज्या मराठवाड्यात कधी काळी खंडभर पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत होती, त्या मराठवाड्यात आता प्रचंड असा पाऊस पडताना पाहायला मिळतो आणि याचा फटका देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय। नक्कीच संभाजीनगरमध्ये नेमका कुठे कुठे पावसानं हा हाहाकार घातलेला आहे आणि नेमकं किती नुकसान झालेलं आहे, काय अधिक माहिती मिळते त्याबद्दल? हेमाली, ही सगळी परिस्थिती 2 तालुक्यात अधिक आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे पैठण आणि सिल्लोड। सिल्लोडच्या आमठाण भागामध्ये प्रचंड पाऊस झाला, त्या ठिकाणी नदीला पूर आलं, गावात पाणी घुसलं। तर इकडे पैठणमध्ये वेगवेगळ्या भागात म्हणजे पैठण शहर असेल किंवा पैठण जवळचं राहुल नगर असेल, कातपूर असेल, या भागांमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे। शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी जनावरं देखील जे आहे तर या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत। त्यामुळे आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे। आता प्रशासनाकडून कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांच्याकडून पंचनामे केले जात आहेत आणि या पंचनामे केल्यानंतर नेमकं प्रत्यक्षात किती नुकसान झालं याची आकडेवारी समोर येईल। मात्र आता जी परिस्थिती आहे त्यानुसार शेकडो एकर जमीन जी आहे तर ती पाण्याखाली गेलेली आहे आणि हे प्रचंड नुकसान आहे, हे भरून निघणारं नाहीये। कारण पहिल्या टप्प्यात देखील आपण बघितलं पावसाच्या सुरुवातीला असाच पाऊस झाला होता, त्यातून उरली सुरली जी पिकं होती ती कुठेतरी वाचवण्याची धडपड शेतकऱ्यांची होती। मात्र आता दुसऱ्या टप्प्यात देखील असं प्रचंड पाऊस झालाय आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। प्रशासनाकडून काही उपाययोजना आखल्या जात आहेत आताच्या या पावसाच्या परिस्थितीमध्ये आणि पुराच्या स्थितीत? हेमाली, नक्कीच आपण सगळ्या महसूल विभागाच्या आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललोय। महसूल विभागाचे तहसीलदार असतील किंवा तहसीलदाराखाली जे तलाठी असतील या सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। गाव पातळीवर जाऊन ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्यांची पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहे। कृषी विभागाला देखील असेच आदेश देण्यात आलेले आहे। एकही शेतकरी या नुकसानीपासून किंवा ज्यांचं नुकसान झालंय ते वंचित राहू नये अशा सूचना देण्यात आल्या। त्यामुळे ग्राम पातळीवर जे आहे तर ग्रामसेवक असतील किंवा तलाठी असतील किंवा कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील हे सगळे गावागावात जाऊन पंचनामे करणार आहे। काही ठिकाणी पंचनाम्याला सुरुवात देखील झाली आहे। राहुल नगरचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याची माहिती मिळतात। पैठणच्या तहसीलदार या स्वतः त्या ठिकाणी पोहोचल्या, त्यांनी पाहणी केली। तात्काळ जे खालचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सूचना दिल्या। पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। या गावाचं नेमकं हे का घडलं याची चौकशीचे आदेश दिले आणि आता या सगळ्या गोष्टींचे पंचनामे देखील करायला सुरुवात होतं पाहायला मिळते। धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। संभाजीनगरमध्ये पैठण आणि सिल्लोड या तालुक्यांना मुसळधार पावसानं जोरदार फटका दिलेला आहे। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सगळे नका येऊ